पण त्याच मंबाजीनं त्रास द्यायच्या हेतून तुकोबांकडे एक स्त्री पाठवली आणि तिनं सरळ सगळ्यांच्या समोर सांगितलं, माझ्या पोटात जे बाळ आहे ते या तुकोबांचं आहे. हा चारित्र्यावरचा सगळ्यात मोठा घाला होता. महापुरुषाच्या कर्तृत्वाच्या ठिकऱ्या उडवणारा हा सगळ्यात मोठा प्रकार होता. एखादा विचलित झाला असता, एखादा निराश हताश आणि विवाशित झाला असता, असला आरोप एखाद्यानं आत्म नाश करून घ्यायचाही विचार केला असता. पण ज्या क्षणी त्या स्त्रीनं उद्गार काढले की माझ्या गर्भातलं हे बाळ तुकोबांचं आहे, त्या क्षणी तुकोबांची प्रतिक्रिया काय? झटकन झुकले, त्या माऊलीचे पाय धरले. परस्त्री आम्हा माते समान. आरोप करणारी ती महिला लाजली, खंतावली, पश्चाताप पावली. मनाचा किती संयमीपणा आणि मोठेपणा आहे पहा. हीच गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडली. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या दरबारात आणली गेली. वास्तविक ती महाराजांना भेट म्हणून. महाराजही तरुण आहेत, पण तक्षणी ती कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांनी पाहिली आणि जगद्गुरु तुकोबांसारखे दुसऱ्या क्षणी ताडकन महाराज उठले आणि महाराज कडाडले, अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, आम्हीही सुंदर झालो वदले छत्रपती. एका क्षणात मला सांगा, तुकोबांच्या चरित्रात आणि शिवचरित्रात कुठं फरक आहे? तुकोबाही परस्त्रीला माते समान मानतात आणि तोच संस्कार माझा राजा घेतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईचा सन्मान देतो.